नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एका झटक्यात डीए 15% वाढला आणि 7 महिन्यांची थकबाकी एकाच वेळी मिळणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण सरकारने जाहीर केले आहे की डीए आता 15% वाढवला जाईल आणि सोबत 7 महिन्यांची थकबाकी देखील दिली जाईल। त्यामुळे कर्मचाऱ्यांना लाखोंचा दिलासा मिळणार आहे। केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी येत आहे। सरकारने नवीन वर्षात त्यांच्या महागाईत भरघोस वाढ केलेली आहे। त्यांच्या महागाईचा दिलासा 15% वाढलेला आहे। या वाढीचा लाभ 5व्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। सरकारने ही वाढ 1 जुलै 2023 पासून लागू केलेली आहे। या वाढीनंतर आता कर्मचाऱ्यांचा महागाई दिलासा 412% वरून 427% झालेला आहे। वाढीव महागाईत दिलासा मिळेल। केंद्र सरकारचे संचालक रविंदर कुमार यांच्या मते केंद्रीय भविष्य निर्वाह निधी CPFच्या लाभार्थ्यांच्या महागाईत सवलतीत 7व्या वेतन आयोग वाढीला राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली आहे। आता त्यांना वाढीव महागाई सवलत देण्यात येणार आहे। जे मृत CPF लाभार्थी विधवा आहेत आणि पात्र आश्रित मुले आहेत त्यांनाही या वाढीचा लाभ मिळेल। रविंदर कुमार यांच्या म्हणण्यानुसार बँका पेन्शन विभागासह पेन्शनधारकांच्या महागाई रिलीफची गणना करतील। तसेच जे भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात आहेत त्यांच्या माहितीसाठी हे नमूद करणे आवश्यक आहे। भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर हा आदेश काढण्यात आलेला आहे। महागाई सवलत 1960 ते 1985 या काळात निवृत्त झालेल्या 7व्या वेतन आयोगासाठी आहे। त्यांना गट A, B, C आणि D नुसार अनुदानाची रक्कम मिळत आहे। धन्यवाद।